हलवाईसारखे दाणेदार बेसनचे लाडू बनवण्यासाठी 1 वाटी आपल्याला साखर घेऊन तिची तगार बनवून घ्यायची. तगार कशी बनवायची आहे तर 1 वाटी साखरेसाठी अर्धा वाटी पाणी घालून पाक पूर्ण आटून मोकळा सुटसुटीत करायचा आणि नंतरनं आपल्याला तगार मिक्सरला पिसून घ्यायची आहे. त्यानंतरनं इथे अर्धा किलो बेसन पीठ घेतलेलं आहे. बेसन पीठ आपल्याला इथे खमंग भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ भाजताना कोणतीच घाई करायची नाही. मंद गॅसवरती थोडं थोडं तूप घालून खमंग वास सुटेपर्यंत बेसन पीठ भाजून घ्यायचं आहे. बेसन पीठ एकदा तूप सोडायला लागलं की ते बंद करायचं आहे. त्यानंतरनं त्यामध्ये थोडासा फूड कलर येलो कलरचा घालून घेतलेला आहे, म्हणजे लाडू चांगले पिवळे बनतात. त्यानंतरनं इथे बेसन पीठ आपल्याला गार झालं की त्यामध्ये विलायची पावडर आणि केलेली तगर यामध्ये घालून घ्यायची. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि छोटे छोटे लाडू इथे बांधून घ्यायचे. अशा पद्धतीने दाणेदार, खाताना तोंडामध्ये न चिटकणारे बेसन लाडू इथे आपले बनवून तयार झाले.